पोंदी मारली तर मित्रांनो, आता मी आहे सर्जेकोट जेटीमध्ये. म्हणजे माझ्या आजूबाजूला बघू शकता सगळ्या होड्या वगैरे इथे काढलेल्या आहेत. आणि इथे आमची बंदर जेटी आहे. दरवर्षीप्रमाणे इथेच आम्ही समुद्राला नारळ अर्पण करणार आहोत. तर त्याच्या अगोदर जी रोजची धमाल आहे, रोजचं जी मजा मस्ती आहे ना, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला लगेच चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर लगेच आपण आता जाणार आहोत वडाकडे. म्हणजे वड कुठे आहे तुम्हाला सगळं दाखवतो मी. इथे वाखरी आहे, वाखरीच्या पुढे एक वड आहे. ते वडाचे त्या सगळे पोरं जमतील आणि तिकडे नारळ लढवडा चालू होईल. जमल्यास झाली पण असेल, मला किती वेळ झाला आहे मला माहिती नाही. लेट होतोय लवकर येतोय का माहीत नाही, पण जाऊया. तर मित्रांनो, वडापर्यंत पोचलोय आणि इथे बघा बऱ्याचशा प्रमाणात सगळे जर जमलेले आहेत. आज थोडीशी गर्दी कमी आहे, पण समोरच आपण बघताय रोहित आडकर आणि किरण आचरेकर यांच्यामध्ये लढत चालली होती. आणि माझ्या मते किरणचा नारळ फुटलाय. वा. इथे लीलाधर खडपकर आणि कमलेश पराडकर यांच्यामध्ये चाललेली होती. कमलेशचा नारळ फुटलाय. इथे सतीश आचरेकर हात चिमटला रे. लागलंय. इथे परत लीलाधर खडपकर आणि रोहित आडकर यांच्यामध्ये लीलाधरचा नारळ फुटलाय. इथे केदारने अजून एक रास आणली आहे आणि आता पुन्हा एकदा राशीमध्ये लढवायला सुरुवात होईल असं वाटतंय मला. आता बघूया. इथे पुन्हा एकदा रोहित आडकर, लीलाधर खडपकर. मस्त दोघांची पण नारळ मजबूत आहेत वाटतं. लीलाधर, रोहित, लीलाधर, पुन्हा एकदा रोहित. हाऊस पिटली आणि निर्णय काहीतरी लागणार आहे. बघूया. आणि इथे मात्र लीलाधरचा नारळ फुटलेला आहे. इथे आता बघूया कोण. राज सावजी आणि जयेश मुंबरकर. इथे भाई पराडकर, चेतन जामसंडेकर. परत एकदा भाई पराडकर आणि कोणाला तरी नारळ आपला फुटलेला आहे. बघूया भाईचा की पुन्हा एकदा एक फटका घेतलाय. चेतनला नारळ मिळालाय, भाईचा नारळ फुटलाय. इथे राहुल आडकर आणि चेतन जामसंडेकर दोघांचे पण नारळ तोडीचे आहेत. राहुलचा पण नारळ खूप जबरदस्त आहे. त्याने बाहेरून आणलाय. नंतर किंमत आणि कुठून आणलं ते पण सांगणार आहे. इथे चिन्मय फोंडवा आणि आचरेकर दोघं ही तोडीस तोड आहेत. एकदम भारी लढवत आहेत. बघूया कोणाला यश प्राप्त होत आहे. इथे काहीतरी डिस्कशन चाललंय दोघा भावांमध्ये. बघायचंय. इथे अक्षय, पाटील आणि राहुल. इथे छोट्याची प्रॅक्टिस चालली बघा. आणि आल्यापासून तो खूप धमाल मस्ती मजा जे काय असेल ते करतो. आणि भाई त्याला सपोर्ट करते. खरं तर आपणच प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्या मुलांना. तसंच रुपेशने प्रोत्साहन दिलंय आपल्या मुलाला. तू खेळ, बिंदास मजा कर, आपली हौस भागव. इथे सतीश आचरेकर आणि अक्षय पाटील यांच्यामध्ये दोघांमध्ये तंबळ युद्ध होणार आहे. कोणाचा नारळ भारी बघूया. सतीश आचरेकरचा फुटलेला नारळ. पुन्हा एकदा राहुल आडकरला अजून एक नारळ मिळालाय. सतीशला अजून एक नारळ मिळालाय. सतीशला अजून एक नारळ मिळालाय. आणि आता फायनली पाटील वर्सेस. आता खरी खेळामध्ये मजा येणार आहे. कारण सतीशने आपला जे मेन सपनस्त्र होतं ते मैदानामध्ये आणले. बराच वेळ तो छोटे मोठे नारळ लढवत होता, पण आता हा एक टॉपचा नारळ त्याने घेऊन आलाय. कुठून आणलाय ते आपण शेवटला त्याला विचारू. आणि नक्कीच इथे काम 25 करणार आहे माझ्या मते. कारण त्याने भरपूर नारळ फोडलेत आतापर्यंत. 5 ते 6 नारळ तुमच्या समोर लाईव्ह प्रूफमध्ये सांगतोय की 5 ते 6 नारळ त्याने फोडलेले आहेत. आणि इथे युवराज पाटील वर्सेस सतीश आचरेकर. बघायचंय. हळूहळू लढवतोय म्हणजे तो शिकवतोय. आणि खरंच आपल्या मुलांना आपण शिकवायला पाहिजे. इतर गेम खेळण्यापेक्षा, मोबाईलमध्ये घुसण्यापेक्षा हे गेम कधी पण खेळा तुम्ही. मस्त मजेशीर गेम आहेत. आणि एक म्हणजे कंटाळा येत नाही या सगळ्या गोष्टींचा. एक मजा असते.
आमच्या पोरामध्ये आमच्या गावामध्ये 8 दिवसा आधीपासून नारळ लढवायला सुरुवात होते. तुझ्याकडे भारी आहे की माझ्याकडे भारी आहे. आणि जे शेवटली इकडे बंदरावरती जे घेऊन येतात ते पण खूप टॉपचे असतात. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे बघा आता इथे देऊलकर आणि आचरेकर दोघांमध्ये लढत. दोन्ही मस्त लढवत आहेत. दोघांना पण आता चांगला त्यांचा हात बसलेला आहे. आपण दरवर्षी यांना बघत असतो, यावर्षी पण बघतोय. आता थोडे थोडे लहानाचे मोठे तर इथे अक्षय पाटील आणि सतीश आचरेकर यांच्या दोघांमध्ये चालू आहे. सतीशला बघा एक नारळ मिळाला आहे. मगाशी मी बोललो होतो त्याने एकदम सुपर स्ट्रॉंग नारळ आणला आहे. आणि कुठून आणला हे मी त्याला शेवटी विचारणार आहे 100%. इथे बघूया चिन्मय वर्सेस आचरेकर. आचरेकर फटका मारतोय आणि चिन्मय पोंडबा आता परत एकदा फटका मारतोय. अरे बापरे, हे काय बोनली मारली. अरे ऐकत नाही यार, खतरनाक आहे हा ना. एक नंबर आहे. आपण काल्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघत असतो याला, तर जबरदस्त. हा जो आहे ना याचं नाव मला माहिती नाही, पण त्याच्या वडिलांचं नाव आहे किसन आचरेकर आणि खूप जबरदस्त आहे. खूप जॉली मुलगा आहे. मस्त मजेशीर आपण आहे. कधीतरी चिडतो, ॲग्रेसिव्ह होतो. आता आचरेकर पुन्हा एकदा लढवायला आला आहे मैदानामध्ये. बघूया आता काय करतो ते. देऊलकरचा फटका. हात झोपतात. खरोखर लहान मुलं आहे, आपण हे थोडं समजून घेतलं पाहिजे. आणि मोठे जे असतात त्यांचे पण हात झोपतात 100%. बघूया आता दोघांमध्ये फाईट चालू आहे. कोण जिंकणार कोण हरणार. मित्रांनो आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनानिमित्त इथे पाटील जो युवराज पाटील आहे तो आपल्या बहिणीसोबत नारळ लढवते. बघा खरोखर कौतुकास्पद आहे. दोन भावंड एकमेकांबरोबर नारळ लढवतात आणि यासाठी खेळाडू वृत्ती लागते. मित्रांनो इथे देऊलकर आणि ओमकार आचरेकर दोघांमध्ये बघूया. एक फटका झालाय, दुसरा फटका झालाय. दोघांचा एक फटका झालाय. हात करते बघा. वा वा छान, जबरदस्त. दोघांचे नारळ चांगले आहेत. बघायचे कोणाचा नारळ फुटतोय. जे टिचकी मारली आणि ओमकारचा नारळ फुटलाय. इथे राज आणि ओमकार. बघूया राजला एवढा कॉन्फिडन्स आहे ना, दुसऱ्याचा नारळ मागून घेतलाय बघा. इथे मगाशी बोललो ना सतीशने आणलाय तो नारळ, त्याच्यावरती बघा इथे 40 ते 50 नारळ त्याने फोडलेत. लाईव्ह तुम्हाला दाखवतोय आणि त्याची किंमत पण मी शेवटी सांगणार आहे. इथे सुदेश आणि सावजी याच्यामध्ये चाललेला आहे तंबोळ युद्ध. मगासपासून जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांचा हा सामना चालला होता. आणि इथे दीप सावजी. बघूया. वा वा छान. अरे वा, दीपला एक नारळ मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन दीप. दीप कॉंग्रॅच्युलेशन. अरे वरती लढाय. इथे परत लढवतोय गोरज आणि दीप. बघायचंय गोरज वर्सेस दीप, कोणाचा नारळ फुटतोय. हौशी कलाकार आहे आपला दीप. सगळ्यांनी लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. वा सुपर स्ट्रॉंग नारळ आहे दीपचा. आणि आता बघायचंय आणि दीपच्या हातामधला नारळ फुटलाय. इथे जय आणि श्रीकांत रेवणकर दोघांकडे चांगले नारळ आहेत. बघूया. मस्ती मजाकमध्ये हळूहळू लढवत आहेत. मजा असते मित्रांनो. नारळी पौर्णिमेचा उत्सव म्हटलं की सगळ्यांचा एक उत्साह असतो. पण आमच्या गावामध्ये आज काही प्रॉब्लेम्स झालेत, त्याच्यामुळे आज तुम्हाला एवढं पब्लिक बघायला दिसत नाही आहे या ठिकाणी. कारण नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय नेमकं झालं आहे ते या व्हिडिओमध्ये आता सांगणं बरोबर नाही. त्याच्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल मी सविस्तर बोलेन. आणि ते श्रीकांतचा नारळ फुटला आहे. हा जो नारळ आहे ना मित्रांनो, याची किंमत किती असेल तर राहुल मला बोलला की याची किंमत 6000 रुपये आहे तब्बल. आणि या नारळावरती त्याने हे एवढे नारळ फोडलेले आहेत, एक गोणी भरून पूर्ण. इथे राज आहे, बघायचंय अक्षय पाटील बरोबर लढवतोय आणि त्याच्या हातामध्ये असलेला नारळ पण त्याच कॅटेगरीमधला आहे. 6000 रुपयाचा मित्रांनो नारळ आहे. आणि राज बघा इथे लढवतोय. इथे आमचे कॅमेरामन हितेश यांना एक नारळ मिळाला आहे, दुसरा नारळ लढवण्यासाठी सज्ज. बघूया काय होतंय. फटका झाला. हितेशच्या हातामध्ये नारळ माझ्यामध्ये खूप हा छोटा आहे
हा बघून बघून लढवायचा नारळ आहे, म्हणजे बघायचं याच्या हातामध्ये केवढा आहे. जर लहान लहान साईज जुळली तर मग लढवतात एकमेकांमध्ये. इथे गोरजचा नारळ फुटला आहे की कॅमेरामॅनचा, बघूया. एक सुंदर फटका मारला कॅमेरामॅनने. इथे आमचे छोटे चॅम्पियन लिटिल चॅम्प्स ईशांत आडकर. सगळ्यात पहिल्यांदा मी बघतोय की 2-3 वर्ष त्याला मी बंदरावरती घेऊन येतोय, पण कधी लढवत नव्हता माझा मुलगा ईशांत. थोडं नवीन आहे, मी पहिल्यांदाच त्याला आधी लढवताना बघतोय आणि हा लढवायला आला कसा मी कमाल करतोय. तर ईशांतचंही अभिनंदन आहे की तो लढवायला आता थोडं थोडं शिकतोय. आचरेकर सोबत लढवतोय. हळूहळू का असेल पण होईल, हळूहळू ट्रेन होईल. त्याला पण याबाबतची माहिती मी आवडीने देत असतो की तू लढव किंवा अजून खेळांमध्ये भाग घे, पण तो थोडासा चार चौघात मिसळायला बघत नाही. त्याच्यामुळे आज सगळ्यात पहिल्यांदा बघतोय की खूप मला आनंद झाला आहे. त्याच्या हातातून नारळ पडला आहे बघा. आज झुमतात, लहान मुलं आहेत, आपणही थोडं समजून घेतलं पाहिजे, आपणही थोडं प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ईशानसाठी मित्रांनो एक लाईक करा. इथे 2 मित्र, जिवलग मित्र आमने सामने, चेतन दामसंडेकर आणि रोहन लाड, जीवा भावाचे 2 मित्र आज एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत आणि दोस्ती खातीर इथे नारळ लढवत आहेत. त्यांच्या नक्कीच शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या असतील. इथे गिरीश सावजी आणि रोहन लाड. गिरीश मोठा आहे पण त्याच्या हातामध्ये असलेला नारळ खूप छोटा आहे. बघूया, गिरीशच्या हातात नारळ पडलाय. आता केदार कुडाळकर आणि गिरीश सावजी. गिरीशचा नारळ फुटलेला आहे आणि स्वतःच्याच नारळातलं पाणी स्वतः पितो. इथे पुन्हा एकदा रुद्रा आणि ईशांत बघायचं आहे. हा माझ्या मते कधी न संपणारा सामना आहे. हळूहळू लढवत आहेत आणि ईशांतला 1 नारळ मिळाला. वा, कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. इथे देऊलकर आणि ईशांत. बघूया, आज सगळी हाऊस मौज जी असेल ना ती इथे माझ्यामध्ये फिटवेल तो. कारण मगाशीच बोलल्याप्रमाणे तो जास्त चार चौघात मिसळत नाही. दुसऱ्यांदा नारळ पडला हातातनं तरी पण म्हणतो नाही. बघूया आता काय डिसिजन घेतोय. आता निनादकडे दिला नारळ आणि निनाद आणि देऊलकर लढवते. बघूया कोणाचा नारळ फुटतोय. निनादचा स्ट्रोक, त्यानंतर देऊलकर, पुन्हा निनाद, पुन्हा देऊलकर. इथे तन्मय मुंबरकर आणि केदार कुडाळकर. 1 घाव 2 तुकडे. तर मित्रांनो, आता आपण आलोय बंदर जेटीवरती आणि त्याचा नितीन परोळेकर जे आमच्या गावचे ग्रामस्थ आहेत, एक श्रमिक मच्छीमार आहेत, एक पारंपरिक मच्छीमार आहेत. ते आता देवाचं पूजन करतायत आणि त्यानंतर गाराणं होणार आहे. आणि मासे भरपूर मिळाले. आपली पूजा केलेली अर्पण करतो. इथे आपण समुद्र देवाला नारळ अर्पण करतायत सगळेजण आपापल्या भक्तिभावाने. सगळ्यांचा मासेमारी धंदा भरभराटीत चालू दे अशीच प्रार्थना सगळ्यांच्या मनोमनी चालली. जे मच्छीमार बांधव समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जातात त्यांना सुखरूप घरी आण एवढंच सांगणं असतं प्रत्येकाच्या मनात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.